नमस्कार. आज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी अविशांत कुमकर. आष्टी पाटोदा शिरूर विधानसभा निवडणूक रणधुमाळीला आता चांगलाच वेग आला असून वेगवेगळ्या उमेदवारांनी जवळपास 74 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेत आणि त्यामध्ये विधान परिषदेचे माजी आमदार माजी मंत्री सुरेश धस यांनी देखील आपला भारतीय जनता पार्टीकडून महायुतीचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय आणि त्यानंतरच काही दिवसांनी बाळासाहेब आजबे आमदार यांनी देखील त्यांना एबी फॉर्म दिलेला आहे. याच पार्श्वभूमीवर आपल्यासोबत बोलण्यासाठी माजी मंत्री सुरेश धस आहेत. त्यांना विचारूया. नमस्कार. आज मराठीमध्ये स्वागत. काय सांगाल? नाही, काय नाही. परवा जे आहे ते माझी उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर झाली. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मी आणि भीमराव धोंडे साहेब आम्ही दोघ जण इच्छुक होतो आणि राष्ट्रवादीकडनं बाळासाहेब आजबे हे इच्छुक होते. त्याप्रमाणे परवा जे आहे ते महायुतीकडून मी उमेदवार जाहीर झालो. परंतु भीमराव धोंडे साहेबांनी मला वाटतं अर्ज भरण्याच्या दुसऱ्याच दिवशी भारतीय जनता पार्टीकडून अर्ज भरलेला नाही, त्यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे. ठीक आहे, त्याच्यावरती मला काही बोलायचं नाही. परंतु काल अचानक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिथले जे आत्ताचे उमेदवार आहेत, आत्ताचे आमदार आहेत, त्यांनी 2:30 वाजता मी एबी फॉर्म आणलेला आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं आणि 3 वाजेच्या आत त्यांनी जाऊन त्या ठिकाणी एबी फॉर्म जोडला. गेल्या काही दिवसापासून सातत्याने उमेदवारी मिळण्याबाबत वेगवेगळे चर्चा होत होत्या आणि पोस्टही होत होत्या. त्यावर 2-3 ठिकाणी आंदोलन पण झाले की तुम्हाला उमेदवारी देण्यासंदर्भात. बराच वेळ लागला. अनेक ठिकाणच्या उमेदवारी जाहीर होत होत्या. आष्टीच्या बाबतीत असं का झालं? मला हे न उलगडलेलं कोडं आहे. मी त्याच्या बाबतीत बोलू शकत नाही. आमचा जो पक्ष आहे तो केंद्रीय स्तरावरचा पक्ष आहे आणि त्याच्यामुळं इथली परवानगी मिळाल्याच्या नंतर राज्य स्तरावरची केंद्राकडे जाती आणि केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड जे आहे भाजपाचं, त्याची मान्यता मिळाल्याच्या नंतरच उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर होते. अनेक ठिकाणच्या जागा अदला बदली असतील, महायुती आहे, 3 पक्ष एकत्र आहे, म्हणून कदाचित वेळ झाला असेल. परंतु मलाही स्वतःला वाटत होतं की बाबा लवकर उमेदवारी जाहीर व्हायला पाहिजे, कारण मी काय फर्स्ट टर्मचा वगैरे आमदार नाही. मी 21 वर्ष आमदार राहिलेला व्यक्ती आहे आणि माझं बऱ्यापैकी जनमत सुद्धा या ठिकाणी असल्यामुळं मी पहिल्या फेरीमध्ये त्या ठिकाणी व्हायला पाहिजे होतो. परंतु मी पहिल्या नाही, दुसऱ्या नाही, तिसऱ्या यादीमध्ये आलो आणि मग त्याच्यामुळं इथे जे आहे आंदोलनं व्हायला लागली, लोक गरम व्हायला लागले. कोणी काय सोशल मीडियावरून उलट्या पालट्या पद्धतीनं की हे माघारच घेणार आहेत, निवडणुकीत राहणार नाहीत, अशा पद्धतीच्या पोस्ट सोडल्यामुळेही लोक चिडून त्या ठिकाणी आले. आणि त्यावेळेस मी स्वतः म्हटलं होतं असं की बाबा आम्ही जे 2-3 लोक इच्छुक आहेत, या 2-3 लोक इच्छुक असणाऱ्यांना कुठल्याही पक्षाचं चिन्ह देऊ नका, शक्यतो अपक्ष उभा करा. हा तोडगा मी सांगितला होता. अपक्ष उभा करा, तिघा नाही आणि सुट्टा खेळावं असं मी म्हणालो होतो. परंतु मला पार्टीची उमेदवारी जाहीर झाली. परंतु रात्री डायरेक्ट 2:30 वाजता तुम्ही जर गपकान म्हणत असताल की आम्ही हे करू, ही राजकारणाची कोणती पद्धत आहे? राष्ट्रवादी काँग्रेस सगळीकडे राज्यामध्ये महायुतीची युती आहे आणि आष्टीमध्येच त्यांनी एबी फॉर्म दिला, मग असं का नाही? मग जे अजितदादा पवार आणि सुनील तटकरे साहेब हे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या पक्षाचे. मी इतर कोणाला दोष देणार नाही, त्या उमेदवारालाही दोष देणार नाही. यांनी का आणि कशामुळं किंवा त्यांच्या जे जिल्ह्याचे नेते आहेत, राज्याचे नेते आहेत, त्यांनी सगळ्यांनी मिळून हे असं का केलं, कशामुळं केलं? कालची सभा झाल्यानंतर परत पालकमंत्री धनंजय मुंडेंनी स्टेटमेंट दिलं माध्यमांना की आम्ही बसणार आहे, वरिष्ठांशी बोलणार आहे, त्याबाबत चर्चा होणार आहे, असं त्यांनी स्टेटमेंट केलेलं आहे काल. नाही, मी त्यांचं स्टेटमेंट पाहिलं. परंतु माझं मत असं आहे बरं का, की जर आता एवढं लाडिकपणे त्यांनी इथं उमेदवारी अर्ज दिलेला आहे किंवा एबी फॉर्म दिलेला आहे, माझं म्हणणं आहे त्यांनी तो अर्ज ठेवावा
आणि मला असं कळालं की बाबा ते धोंडे साहेब हे म्हणाले काल त्यांची बैठक झाल्याच्या नंतर आता सुट्ट्या खेळा, तर सगळ्यांनी सुट्ट्या खेळायला काय हरकत नाही. ज्याच्या पाठीमागं लोक असतील आणि मायबाप जनता जनार्दन ज्याला मत देईन त्याच्या बाबतीमध्ये हे होईल. पण परंतु राजकारणाची ही पद्धत नाही. मुळात आमची इथे भारतीय जनता पार्टीचे 5-5 आमदार राहिलेले आहे. हा, मग अगोदर मी काय म्हणत होतो, मग काल मला सांगायला पाहिजे होतं की आम्ही एबी फॉर्म द्यायला लागलो. बरोबर. मग मी म्हणालो असतो की बाबा मी तर अगोदर पार्टीला येऊन सांगितलेलं आहे की तुम्ही कोणालाच एबी फॉर्म देऊ नका, मला बी देऊ नका, त्यांनाही देऊ नका, सगळेच्या सगळे अपक्ष उभा करा. मग आता तुम्ही आम्हाला सांगताय आदल्या दिवशी माझं तिकीट जाहीर होतंय, सकाळपर्यंत एबी फॉर्म येतो, मग एबी फॉर्म जोडावा लागतो. आम्ही सकाळी 10, 10:30, 11लाच तर एबी फॉर्म देऊन टाकला आणि तुम्ही 2:30 वाजता म्हणता की नाही आम्ही आता निवडणूक लढवणार. ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोणती पद्धत आहे? ही मैत्रीपूर्ण लढत इथे करायची तुम्ही म्हणताय. मग आता जवळपास मला वाटतं 4 ठिकाणी घड्याळ, 5 ठिकाणी घड्याळ झालं जिल्ह्यामध्ये, फक्त केजमध्येच नाही. मग केजमध्ये नाही, केजमध्ये सुद्धा घड्याळ देऊन टाकायला पाहिजे होतं ना. नमिता मुंदडा जे आहेत त्यांच्या जागेवरती किंवा त्यांच्या विरोधात सुद्धा जे आहे ते घड्याळ द्यायला पाहिजे होतं. पण एकीकडे असं असताना दुसरीकडे आमदार बाळासाहेब आजबेंनी बोलताना सांगितलं की मी भीमराव धोंडेंना भेटणार आहे. ती एकत्र दोघात एक उमेदवार राहू शकतो का? त्यांनी दोघात एक राहू द्या किंवा सुट्ट खेळू द्या, माझं काहीही मत नाही. माझं तर म्हणणं आहे की बाबा स्वतंत्र लढलेलं अतिशय चांगलं राहील. ज्याने त्यांनी कशाला उगाच दोघं एकमेकाच्या जाऊन जॉईन होता. त्याच्यापेक्षा तुम्ही 5 वर्ष आमदार राहिलेला आहात, तुम्ही भरपूर विकास केला म्हणताय, तर जो विकास काही केलेला आहे तो तुम्ही लोकांच्या पुढे मांडा. त्यांनी 4 टर्म इथं आमदार राहिलेले, मी 3 टर्म आमदार राहिलेलो, पण ते असं बोलले माझी भूमिका या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करेल. हे सगळे आयडियाज इथं चाललेले आहेत. आता तुम्ही बघा, एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न चाललाय माझ्या विरोधात की मी देवेंद्र फडणवीसांचा उमेदवार आहे. अशा पद्धतीचं भारतीय जनता पार्टीमध्ये देवेंद्र फडणवीस जे आहेत ते एकटेच नेते आहेत का? राज्याची जी कोर कमिटी आहे त्याच्यामध्ये पंकजाताई आहेत, आणखी शेलार आहेत, बावनकुळे आहेत, अनेक लोकांची आमची कोर कमिटी आहे. त्या कोर कमिटीमध्ये निर्णय होतो. नंतर सेंट्रल गव्हर्नमेंटची जी पार्लमेंटरी कमिटी आहे त्याच्यामध्ये देशाचे पंतप्रधान आहेत, देशाचे गृहमंत्री आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्याच्यानंतर आणखी ते जे बोर्ड आहे ते 100-200 लोकांचं बोर्ड आहे. त्या सगळ्यांच्या याच्यातनं मान्यता होऊन येते. गडकरी साहेब आहेत तिथं. ह्या सगळ्यांची मान्यता घेतल्याच्या नंतर जे आहे ते उमेदवारी जाहीर होती. मग मी एकटा फडणवीस साहेबांचाच उमेदवार कसा? मग कशासाठी हे नरेटिव्ह सेट करतायत की सद्यस्थितीमध्ये इकडं वाटलं पाहिजे की हे असं आहे, इकडं वाटलं पाहिजे की हे असं आहे. ही जी पद्धत चाललेली आहे राजकारणाची, ही पद्धत चुकीची आहे. आणि माझं स्पष्ट मत आहे की मी इतर ठिकाणी काय होईल, कुठं धनंजय मुंडे साहेब म्हणाले की बाबा तिकडं विदर्भामध्ये 1 ठिकाणी काय 2 ठिकाणी काहीतरी झाले, इथे बीडमध्ये सुद्धा झाले, आणखी मुंबईमध्ये कुठं मला माहित नाही ना, बरोबर इकडे तिकडे काय झालं ते. परंतु इथे तुम्ही आता जो दिलेला आहे ना तो एबी फॉर्म जो आहे ती उमेदवारी 100% इथं ठेवली पाहिजे. धोंडे साहेब जे आहेत लोकशाही आहे, त्यांना वरिष्ठांनी सांगितलं पार्टीच्या तर त्यांनी काढून घ्यावा, अन्यथा त्यांनी सुद्धा अर्ज ठेवावा. महबूब शेख जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार आहेत. हे 4 उमेदवार झाले. अजून मनोज दादांचा निर्णय झालेला नाही. तो काय होईल ते मला वाटतं 4 किंवा 3 तारखेला कळेल. आणि आणखी सुद्धा अपक्ष 55 लोकांनी अर्ज भरले आष्टी मतदारसंघामध्ये. त्याच्यामुळं त्यातले काही सर्वच्या सर्व निवडणुका लढवत नसतात हे मला माहिती. परंतु माझं म्हणणं असं आहे की ही जी पद्धत चाललेली आहे राजकारणाची ही बरोबर नाही. आणि आता जर सुट्टा खेळ खेळायचा असेल तर माझं तयारी आहे सर्वांनी सुट्टा खेळ खेळावा,
सगळ्या उमेदवारांनी मूळ जे 3 लोक महायुतीकडे उमेदवारी मागत होते हं. या 3ही लोकांनी म्हणजे माझ्यासह हं. उमेदवारी ठेवली पाहिजे आणि निवडणूक लढली पाहिजे असं माझं मत आहे. आमदार बाळासाहेब आजबेंनी काल सांगितलं की ही निवडणूक शांततेत होऊ द्या, असं जर करायचं असेल तर मी फांदी नाही खोडाला हाणीन, असं त्यांनी बोलताना हे सांगितलं. पहा काय नेमकं झालं? हे पहा त्यांची जी भाषा आहे 5 वर्ष आमदार राहिलेल्या व्यक्तीला शोभेल असं भाषण मला वाटतं काल त्यांचं झालेलं नाही. उलट त्यांच्या भाषणामुळे माझा फायदाच त्या ठिकाणी झाला. शांततेत म्हणजे अशांतता कधी झाली आष्टी मतदारसंघामध्ये? काय झालंय? तुम्ही तर एक निवडणूक लढलाय आत्ताची 9ची. हा? 9 पासून पाहतो मी त्यांचे भाषण असेच होतात. हे ऐसा करेंगे वैसा करेंगे. हे कोणाचं काम असतं? ज्याच्या फक्त तोंडात दम असतो तेच फक्त अशी भाषा वापरू शकतात. तुम्हाला कोणाची भीती वाटते? कशाची भीती वाटते? इथं कुठं काय झालेलं आहे? या मतदारसंघामध्ये कोणत्या निवडणुकीमध्ये हाणामाऱ्या झाल्या? काही उदाहरणं वगैरे काही आहेत का? 14ला काही झालं का? 14ला धोंडे साहेब उभे होते, मी उभा होतो. त्यावेळेस काही झालं का? त्याच्या आधी काही झालं का? 99ला काही झालं का? 2004ला झालं का? उचलली जीभ आणि लावायची टाळ्याला आणि काहीही बोलायचं. मला वाटतं सद्यस्थितीमध्ये त्यांची जी गडबड झालेली आहे, रात्रीचं जाऊन तिकीट आणणं, 2:30 वाजता जाऊन ए-बी फॉर्म दाखल करणं, अतिशय खालच्या पातळीवरची भाषा ते स्वतःही कालच्या भाषणामध्ये वापरलेली आहे. आष्टीत तर मला वाटतं त्या भाषेमुळं कालच्या भाषणामुळं माझी मतं कमी होणार नाहीत, माझी मतं वाढतील. तुम्ही असंच बोलत राहा आणि 18 तारखेपर्यंत बोलत राहा. नाही ती काय अशी म्हणले, माझी विनंती आहे. ते अजून दुसरा एक प्रश्न असा म्हणले की ते तुम्ही म्हणले की बुवा हे 7 वाजता उठतो, उशिरा जातो, घरी येतो, असे या संदर्भात त्यांनी ते बोलल्यामुळे मी हे उत्तर देतो असं बोलले. म्हणजे आम्हाला तुम्ही आजी माझी आमदाराला असं म्हणले की तुम्ही उशिरा उठतो 7ला, 7च्या आत घरात, असे उदाहरणं दिली. 1 मिनिट ऐका. 7 वाजेच्या नंतर यांनी कोणाकोणाचे फोन घेतले, कोणाचे फोन कोणाकडे डायव्हर्ट असतात, कोण 7च्या नंतर फोन घेत नाही. ही राजकारणामध्ये भाषा म्हणजे वक्तृत्व कला जी आहे आपापली स्वतःची जपली पाहिजे. हा मी जो काय टॉन्ट वगैरे मारलेला नाही. 7च्या आत घरात हा नावाचा चित्रपटच आहे. तुम्ही 7 नंतर फोन घेत नाहीत हा माझा आरोप आहे. दुसरे बी जे एक्स MLA आहेत ते सुद्धा फोन घेत नाहीत. मी मात्र रात्रीचा कधीही फोन घेतो, लोकांच्या संपर्कात असतो. हे सांगणे याच्यामध्ये गैर काय? आणि तुम्हाला कोणते काय आवडलं म्हणजे तुम्ही भाषणच का ऐकलं नाही? तुम्ही कुणीतरी तुमच्या कानामध्ये येऊन, बहुतेक तुमच्याकडे कानात बोलणाऱ्यांची संख्या जास्त दिसते. 5 वर्ष तुम्ही आमदार राहिलेला आहात. हा, तर ते कानातल्या सांगणाऱ्यांनी तुम्हाला सांगितलं होतं. कोणी कानात काही सांगत असतं, परंतु जे आपण स्टेटमेंट करतो, आपण जी भाषा वापरतो, ही भाषा हे लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे लोक पाहतात. तुम्ही गुरामागला असल्यासारखं त्या ठिकाणी भाषा वापरणं मला वाटतं योग्य काल वाटलेलं नाही. आणि ही भाषा अतिशय चुकीच्या पद्धतीने वापरली गेलेली आहे आणि तुम्ही अशीच वापरत राहा 18 तारखेपर्यंत. आणि माझी विनंती आहे, आता 4 तारखेपर्यंत काहीही अडचण नाही, माझीही अडचण नाही. मी अजितदादांनाही फोन करणार नाही किंवा भारतीय जनता पार्टीच्या कोणाला सांगणार नाही की बाबा यांचा अर्ज काढा, यांचं हे करा, ते करा. कशाला करायचं? तुमचं जनमत आहे ना, लोकप्रियता तुमची आहे, तर तुम्ही निवडणूक लढवा. निवडणुकीमधून काय जे व्हायचं ते होईल. आष्टी मतदारसंघ 3,83,000 मतदान असलेला हा मतदारसंघ आहे. खूप मोठा मतदारसंघ आहे. 441 बूथ असलेला हा मतदारसंघ आहे. ज्या व्यक्तीला 441 बूथ वरती हायएस्ट मतं पडतील तो लोकप्रतिनिधी आष्टी मतदारसंघाचा होईल. बरोबर. परंतु 11 ताळेपणे बोलणं, अतिशय अशभ्य भाषा वापरणं हे लोकशाहीमध्ये जमत नाही. कदाचित त्यांना लोकशाही मान्य नसावी असं मला त्या ठिकाणी वाटतं. तुमच्या स्टेजवरचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. तिथे एक मुलगी बोलत होती मराठा आरक्षणासंदर्भात आणि खालून तुम्ही त्याच्या संदर्भात बोलू नको असा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. काय नेमकं झालं होतं काय सांगा? काय आहे की
ती जी मुलगी आहे ती मुलगी माझे मेहुणे आहेत. शेजारी गळगटे म्हणून भारत गळगटे माझे दाजी आहे, त्यांची मुलगी आहे, ती कॉलेज शिकते. त्या मुलीला मी का बोलायला लावलं, कारण दूध संघाचं आम्ही हे शासनाने ₹7 अनुदान सरकारने जे दिलेलं आहे प्रति लिटर, त्याच्या निमित्त मी आवाज उठवला होता ₹5 आत्ता एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेल्या ह्या सरकारनं आणि माननीय विखे पाटील साहेबांनी ₹5 7 केले. म्हणून दूध संघाच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी वगैरे माझा सत्कार ठेवला होता आणि त्या कार्यक्रमात ती मुलगी त्या ठिकाणी बोलली. मला वाटतं कदाचित त्याचे व्हिडिओ पण असतील. परंतु दूध धंद्याच्या बाबतीत, दुधाच्या कालवडीच्या संगोपनाच्या बाबतीत, मुक्त गायगोठ्याच्या बाबतीत आणि इन्सिमिनेशनच्या बाबतीत फार चांगलं तिचं भाषण झालं होतं. आता आम्ही तर अर्ज भरलेला होता, एक तर मला तिकीट मिळालेलं नव्हतं. पूर्ण टेन्शनमध्ये आम्ही मिरवणूक करत करत तिथं आलो. माऊली जरांगे जे आहेत माझे जिल्हा परिषद सदस्य, ते निवेदन करत होते, बोलत होते. ती मुलगी आली, मी म्हणलं ठीक आहे बाबा, हे दुधावरती आणि महिला सक्षमीकरणावरती ही मुलगी बोलेल. ते बोलायला सुरुवात केली. माझं काय नाही, मी माझं आपलं यादी करत होतो, याला भाषण करून द्यायचं, त्याला भाषण करून द्यायचं. तरी माऊली जरांगेंना मी आदेशित सांगत होतो की बाबा काय आहे की आपल्या स्टेजवरून कुठं काही चुकीचा शब्द वगैरे जाऊ नये. ते दुधावरती बोलत होती मुलगी, माझं काय म्हणणं नाही. महिलांच्यावरती बोलली, काय पण गपकन काय झालं की मराठा आरक्षण या विषयावर मी नंतर त्या मुलीला खाली बसल्याच्या नंतर सुद्धा विचारलं, म्हणलं अनुजा, अरे तू मराठा आरक्षणावरती काय बोलणार होती? तर ती मला म्हणली, मी तुमची स्तुती करणार होते. मी म्हणलं बाबा तू माझी स्तुती कर किंवा काही कर, पण ही वेळ नाहीये याच्यामध्ये. मग मी खालून काय म्हणलं, ज्यावेळेस मराठा आरक्षण आणि याच्यावरती ती अनुजा बोलायला लागली, आता ती लहान आहे म्हणून मी त्याला अरतुरच बोलणार. तर मी म्हणलं, अनुजा बाळा, तुझं वय फार कमी आहे आणि हा विषय सेन्सिटिव्ह आहे. कृपया मराठा आरक्षण या विषयावरती जर मला या निवडणुकीमध्ये काही बोलायची वेळ आली तर माझा मी बोलेल. म्हणजे तुम्हाला वाटलं एखादा जर चुकीचा शब्द गेला, राजकारणामध्ये काय आहे, सद्यस्थितीला तप्त सब्जेक्ट आहे आणि एखादा चुकीचा जर शब्द त्या लेकराकडून गेला तर त्याचं खूप काही हे होऊ शकतं. म्हणून मी तेव्हा म्हणलं, बाळा तू या विषयावर बोलू नको, तुला महिला सक्षमीकरण दुधावरती बोल. म्हणजे ह्या विषयावर बोलू नको असं नाही, पण हे विषय गंभीर आहे, तू या विषयावर मी बोलतो, तू तुझा जो विषय आहे तेवढा बोल. आणि म्हणून ती लगेच म्हणली, आता हे शिकले सवरलेले लेकर आहेत, ती लगेच म्हणली सॉरी. तर त्याचा अन्वयार्थ चुकीचा काढला गेला. मला वाटतं कालही एक ठिकाणी मला वाटतं धनवे साहेब आले होते, संग्रामजी, त्यांनी माझी मुलाखत घेतली, त्याच्यातही मी हे दिलं. आता ह्याच्यातही कालच्या बोलण्यात आजच्या बोलण्यात एखादं वाक्य इकडे तिकडे एखादा शब्द होऊ शकतो, परंतु हे नम्रपणे मी कबूल करतो की विषय गंभीर आहे, त्याच्यावरती लहान वय असल्यामुळं काही चुकीचा शब्द जाऊ नये म्हणून मी त्या ठिकाणी म्हणलं. हे निश्चितपणे खरं आहे, कारण त्या सब्जेक्टवरती मी बोललो आणि पुढे मी बोललो, आणखी बोलेल. परंतु स्टेजवरती असंच तुम्हाला सांगतो, मागे विलासराव देशमुख साहेब यांच्या बाबतीत घटना घडली होती, मामुली ह्या एका शब्दामुळं विलासराव देशमुख साहेबांसारख्या माणसाचा 40,000 मतांनी पराभव झाला 95 ला. पण आरक्षणासंदर्भात तुम्हाला काय वाटतं, काय सांगाल? कारण की तुमच्याबद्दल असे चुकीचे मेसेज, संदेश दिले जाते सोशल मीडियाच्या माध्यमातून, तर काय सांग? हे बघा, मला आरक्षणाच्या संदर्भामध्ये मी काय काय केलेलं आहे आणि जरांगे पाटलांच्या संदर्भात सुद्धा काय माझी भूमिका राहिलेली आहे. मराठवाड्यामध्ये मी इतर तर काही काढत नाही, सांगत नाही, एवढं काही बसत नाही, परंतु ज्यावेळेस त्यांचं आंदोलन सुरू झालं आणि मराठवाडा, कारण विदर्भातले लोक, विशेषतः विदर्भातले अनिल देशमुख साहेब असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे, त्याच्यानंतर मला वाटतं ते माझ्या बाईट फिरत आहे, आशिष देशमुख असतील जे भाजपात आलेले आहेत आता, आणि हे
तायवाडे म्हणून जे आहेत राष्ट्रीय मोर्चाचे अध्यक्ष, हे ज्यावेळेस पूर्णपणे एका बाजूने बोलत होते, एक जण तिकडे बैलबंडी म्हणतात, बैलबंडी मोर्चा, बैलगाडी मोर्चा म्हणजे बैलबंडी मोर्चा, हे मोर्चा वगैरे काढायला लागल्याच्या नंतर, तिकडं झाल्याच्या नंतर मराठवाड्यातला नाही कोणीही आमदार म्हणून कोणी भूमिका मांडली नव्हती. मी एक भूमिका त्यावेळेस अशी मांडली होती की बाबा, विदर्भातले लोक जर तायवाडे साहेबांच्या बाजूने सर्व पक्षीय लोक बोलत असतील, तर मराठवाड्याचा प्रश्न जास्त गंभीर आहे, मराठा आरक्षणाचा. आणि हा आरक्षणाचा प्रश्न घेऊन जर जरांगे पाटील त्या ठिकाणी भूमिका मांडत असतील, तर मराठवाड्यातल्या सुद्धा आम्ही सर्व लोकप्रतिनिधींनी, सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी जरांगे पाटलांना सहमती दिली तर काय हरकत आहे. मला वाटतं अशा प्रकारची भाषा मी वापरली होती. आणि आरक्षणाच्या संदर्भात अजून बरेच दिवस आहेत ना, 4 तारखेला विड्रॉल व्हायचंय, बरोबर, 20 तारखेला मतदान व्हायचंय. त्याच्या संदर्भामध्ये काय काय आपण केलेलं आहे, काय बोललेलो आहोत, नाही बोललेलो आहोत, याच्या संदर्भामध्ये निश्चितपणे मी बोलेन. तुम्ही या निवडणुकीमध्ये कुठली भूमिका घेऊन मतदारसमोर जाणार आहेत? आता प्रचार सुरू होणार आहे, काय सांगाल? भूमिका काय, या मतदारसंघाचं डेव्हलपमेंट असेल, या मतदारसंघामध्ये आता 1.68 आणि 500 MCFT पाणी आलंय, 4 TMC पाणी अजून यायचंय. आणि जे 55 TMC पाणी तुटीच्या खोऱ्यामध्ये आलेलं आहे, ते तुटीच्या खोऱ्यातलं पाणी जायकवाडीमधनं लिफ्ट करून पाटोदा आणि शिरूर हे जे 2 तालुके आहेत, इकडे कसं आणता येईल, सुजलाम सुफलाम कसे करता येईल, इथलं गुणवत्ता गोरगरीब लेकरांची कशी वाढेल, शाळा ज्या आहेत छोट्या, जिल्हा परिषदेची शाळा अतिशय ताकदीने पुढे कशी येईल, याच्या बाबतीत सुद्धा प्रामाणिक प्रयत्न करेल. आणि विविध जे MIDC आहे, इथे भविष्यामध्ये एखादा साखर कारखाना जो बंद, ठीक आहे तो बंद पडलेला आहे, त्याचं आता मला वाटतं परिस्थिती, त्याचं ऑप्शन होईल, भविष्यात कोण घ्यायचं ते घेईल, परंतु तो पण चालू झाला पाहिजे, अशा पद्धतीचं प्लॅनिंग माझ्या मनामध्ये आहे. आणखीही काही संकल्पना आहेत, ते प्रत्येक संकल्पना आता मांडत नाही, अजून काही दिवस आम्हाला शिल्लक ठेवा ना, हळूहळू जे कोणी प्रश्न विचारतील त्याला उत्तर देत राहू. मी ही छोटीशी मुलाखत दिली त्याबद्दल. हे होते माजी मंत्री सुरेश धस यांनी आपल्या संपूर्ण कारकिर्दीबद्दल सांगितलं आणि तालुक्यातल्या ज्या राजकीय आजी माजी आमदार आहेत त्यांना सांगितलं की सुट्टे खेळा, अर्ज भरला आहेत, आता राहू द्या, असं आव्हानही केले. अविशांत कुमकर, आज मराठी न्यूज, आष्टी, जिल्हा बीड.